मित्रांनो, जर आईचा आशीर्वाद हवा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. एका देशामध्ये महिलांच्या पोस्टमार्टम करण्याआधी किती घाणे कृत्य करायचे यामागचे कारण समजल्यानंतर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं. मी देखील आत्ताच या देशामध्ये शिफ्ट झाले होते, कारण की मला पैशांची खूप गरज होती आणि माझ्या मामामुळे मी या देशामध्ये जॉब करायला आले होते. मला काही वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या कामावर ठेवलं गेलं होतं. तिथे खूप सारे पोस्टमार्टम सेंटर होते. तिथे माझी ड्युटी होती. मी एका बाईसोबत असायचे, ती पोस्टमार्टम करायची आणि मी तिची मदत करायचे. इथलं वातावरण भारताच्या वातावरणापेक्षा खूपच वेगळं होतं. इथे सर्वच काम अगदी नियमाच्या चौकटीत राहून केलं जात होतं आणि मी हे सर्व काही अगदी हैराण होऊन पाहायचे, कारण की भारतामध्ये देखील मी 1-2 ठिकाणी हे काम केलं होतं. परंतु इथे आल्यानंतर तर मी हैराण झाले होते. ज्या प्रकारे मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जात होतं असं तर मी कधीच पाहिलं नव्हतं. तिथलं वातावरण खूपच वेगळं होतं आणि माझे घरातले या कामाच्या विरोधात होते. परंतु मला हे काम इतर कामापेक्षा खूप चांगलं वाटायचं, कारण की कोणीही आमच्यासोबत उद्धटपणाने वागायचं नाही, की आमचा अपमान करायचा नाही, कारण की ज्या घरातून डेड बॉडी यायचे ते लोक आमच्यासोबत खूप व्यवस्थित बोलायचे आणि आमची खूप इज्जत करायचे. मी याच्या आधी खूप ठिकाणी नोकरी केली होती, परंतु प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी मला अपमानित केलं गेलं होतं. परंतु जेव्हापासून मी हे काम सुरू केलं होतं असं कधीच झालं नव्हतं. परंतु मला माहीत नव्हतं की इथे आल्यानंतर मी असं घाणेर दृश्य पाहीन. माझं वय 24च्या आसपास होतं आणि माझी आई माझं लग्न करू इच्छित होती. परंतु मला इतक्या लवकर लग्न करून स्वतःचा संसार सुरू करायचा नव्हता, कारण की माझ्या मागे माझा बाप नव्हता. जर माझं लग्न झालं असतं तर माझे लहान बहीण भाऊ अगदीच बेसहारा झाले असते. मी त्यांना असा निराधार सोडून माझा संसार थाटू शकत नव्हते. मी माझ्या आईला सरळ नकार दिला की जेव्हापर्यंत माझ्या बहीण भावांच्या भविष्य सुरक्षित करणार नाही तेव्हापर्यंत मी लग्नासारख्या भानगडीमध्ये पडणार नाही. माझ्या आईने मला खूप वेळा समजावलं की कुणाच्याही मागे स्वतःच आयुष्य बर्बाद करू नये, कारण की कोणीच कुणाचं नसतं. माझे भाऊ बहीण स्वतःचे होते आणि मला त्यांची काळजी स्वतःपेक्षा जास्त होती. त्यामुळेच मी हिंमत केली आणि मी या देशात आले. इथे पाठवण्यासाठी माझी आई अजिबातच तयार नव्हती. एका मुलीला दुसऱ्या देशात पाठवणं एका आईसाठी अजिबात सोपं नसतं, परंतु माझ्या हट्टापुढे तिला माघार घ्यावी लागली. आईला मला इकडे पाठवावंच लागलं. मी या देशात आले आणि इथे माझ्या मामामुळे मला नोकरी देखील मिळाली. मला पोस्टमार्टमसाठीच ठेवलं गेलं होतं, परंतु हे माझं काम नव्हतं. मी इथे बाईसोबत असायचे जी मृतदेहांच्या पोस्टमार्टम करायची आणि मी तिची मदत करायचे. त्याचा देखील मला खूप चांगला पगार मिळायचा. मी माझ्या नोकरीमुळे खूप खुश होते. परंतु त्या दिवशी जे माझ्या डोळ्यासमोर आलं ते मी शब्दात सांगू शकत नव्हते. त्यानंतर माझं मन या नोकरीवरून अक्षरशः उडून गेलं. मी विचार केला होता मी पुन्हा परत माझ्या देशात जाईन, कारण की मी हे असम काम माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते. असम काम करून माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. मी स्वप्नात देखील कधी विचार केला नव्हता की इथे असम काम होऊ शकतात. मी तर इतक्या नियमाने इतक्या स्वच्छ पद्धतीने पोस्टमार्टम केलं जातं हे पाहून खूप खुश होते, कारण की माझ्या देशात तर मी हा इतका स्वच्छपणा इतके नियम कधीच पाहिले नव्हते. परंतु मला माहीत नव्हतं इथे चमकणारी प्रत्येक गोष्ट सुनान नसते आणि अशीच अवस्था इथल्या पोस्टमार्टम सेंटरची होती. एके दिवशी मी माझ्या कामावर खूप लवकर गेले. नेहमीप्रमाणे मला खूप सकाळी लवकर जाग आली होती आणि इतर वेळेला तर मी सकाळी 8 वाजता घरातून निघून त्या पोस्टमार्टम सेंटरकडे जायचे. परंतु त्या दिवशी मला लवकर जाग आली होती आणि माहीत नाही का घरामध्ये मला खूपच घाबरल्यासारखं होत होतं. माझी बेचैनी खूपच वाढली होती. मी त्याच वेळेला माझ्या घरी फोन करून सगळ्यांची विचारपूस केली. तेव्हा सर्व लोक तिथे अगदी व्यवस्थित होते. मी नाश्ता केला आणि या सगळ्यांमध्ये सकाळचे 8 वाजले. मी माझ्या घरातून निघाले होते आणि रस्त्यामध्ये चित्रविचित्र विचार माझ्या डोक्यामध्ये येत होते. माहीत नाही का मला असं जाणवत होतं जणू काय आज खूप चुकीचं होणार आहे. मी देवाकडे हीच प्रार्थना करत होते की असं काही वाईट सेट होऊ नये. मी एकतर एका अनोळखी देशात होते. जर मी एखाद्या अडथळीत सापडले असते तर माझ्यासाठी ते खूपच कठीण झालं असतं, कारण की इथे तर माझ्या कोणीच नातेवाईक किंवा कोणीच मित्र नव्हता आणि मी पुरुष देखील नव्हते जे एखाद्या संकटातून अगदी आरामात बाहेर येऊ शकेल. मी एक स्त्री होते आणि एका बाईसाठी ही सर्वात कठीण गोष्ट ही असते की बाहेर येऊन कमाई करणं, परंतु ही माझी मजबुरी होती. मला कोणत्याही किमतीत मला माझ्या घरातल्यांना आधार द्यायचा होता. जर मी त्या भीतीने घराच्या बसले असते की मी
एक स्त्री आहे, मी काहीच करू शकत नाही, तर मी कधीच स्वतःला तयार केलं नसतं आणि नाही माझ्या बहीण भावांचे भविष्य सुरक्षित करू शकले असते. याचमुळे मी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्षित केलं आणि वेगाने पावलं उचलत माझ्या त्या पोस्टमार्टम सेंटरकडे आले जिथे मी काम करत होते. नेहमी सर्वजण त्या वेळेला कामावर येतात, परंतु आज कोणीही तिथे आलम नव्हतं. सर्वात पहिले मीच ड्युटीवर आले होते. मी माझ्या त्या खोलीत आले जिथे आम्ही आराम करायचो आणि मी तिथे माझी पर्स ठेवली आणि निवांत बसले. मला माहीत होतं की थोड्या वेळातच आमचं काम सुरू होईल आणि मृतदेह येणं सुरू होतील, परंतु मला हे माहीत नव्हतं की आजचा दिवस खूपच विचित्र आहे. काल मला खूपच ताप आला होता, त्यामुळे मी काल सुट्टीवर होते आणि मी इथे ऑफिसला येऊ शकले नाही. मला या गोष्टीची अजिबातच कल्पना नव्हती की आज त्या पोस्टमार्टम सेंटरच्या सरांनी सगळ्या स्टाफला सुट्टी दिली आहे. मी तर हाच विचार केला होता की रोजच्या प्रमाणे आज देखील यावं लागेल, परंतु मला हे माहीत नव्हतं की आज माझ्या डोळ्यांसमोर देव काहीतरी सत्य आणि करणार होता. मी आता माझ्या खोलीत येऊन बसले होते की मला दुसऱ्या खोलीमध्ये काही पुरुषांची आवाज येऊ लागली. ते लोक काय बोलत होते हे तर मला समजत नव्हतं, परंतु ते एका स्त्रीबद्दलच बोलत होते. माझ्या मनामध्ये एकदमच कुतूहल निर्माण झालं आणि मी माझ्या जागेवरून उठून पावलं उचलत त्या खोलीजवळ गेले, परंतु दरवाजा बंद होता. त्यांचा आवाज बाहेरपर्यंत येत होता, परंतु ते लोक काय बोलत होते हे समजत नव्हतं. मी दाराला कान लावून उभे होते, परंतु तरी देखील मला समजत नव्हतं की ते कोणत्या स्त्रीबद्दल बोलत आहेत. एकदमच मला असं जाणवलं की कोणीतरी दार उघडण्यासाठी आला आहे. तेव्हा मी लगेचच भिंतीकडे गेले. आतून एक धिप्पाड उंच माणूस बाहेर आला आणि निघून गेला आणि माझं हृदय त्या माणसाला पाहून भीतीने अगदी धडधडू लागलं. माहीत नाही तो कोण होता जो त्या खोलीतून बाहेर निघाला होता. तिथे पुरुषांना येण्यास मनाई होती, परंतु त्या पुरुषाचं असं येणं यामुळे मी विचारात पडले. मी पुन्हा दाराजवळ आले आणि आता जो पुरुष खोलीतून बाहेर निघाला होता त्याने दरवाजा नीटसा बंद केला नव्हता. दाराला थोडी फट होती आणि मी तिथून डोकवण्याचा प्रयत्न केला आणि समोरच्या दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. माझा जीव कंठाशी आला होता आणि भीतीमुळे माझ्या तोंडातून जोरात किंकाली बाहेर येणार होती, परंतु प्रत्येक वेळेला मी माझ्या तोंडावर हात ठेवून त्या किंकालीला अडवलं होतं. मी भीतीच्या नजरेने आतील दृश्य पाहत होते. मी आजपर्यंत त्या पोस्टमार्टम सेंटरची स्तुती करता करता थकत नव्हते, परंतु आज जे मला समजलं होतं त्यावरून मला समजलं की ही योग्य जागा नाही. मला कोणत्याही किमतीत इथून लगेच निघायला पाहिजे. मला माझ्या घरी जायचं होतं. मी हाच विचार करून मागे वळले तेव्हा समोर तोच उंच धुपाड पुरुष उभा होता आणि मला त्या रागीट नजरेने अगदी निरखून पाहत होता. मला एक जोरदार झटका बसला आणि असं जाणवलं जणू काय माझ्या शरीरातून जीव निघून गेला आहे. माझं हृदय भीतीमुळे आता बंद होणार होतं. मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की तो माणूस पुन्हा मागे परतून येईल. मी त्याच्या बाजूने निघून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा त्याने माझा हात पकडला आणि खेचतच त्या खोलीच्या आत घेऊन गेले. मला सोफ्यावर अगदीच फेकून दिलं. तिथे आमच्या पोस्टमार्टम सेंटरचे सर देखील होते आणि अजून 2 पुरुष होते. तिथे एका स्ट्रेचरवर झोपलेली एक बाई देखील होती आणि आतलं दृश्य पाहून माझा जीव जाणार होता. मी उठून पळून जाऊ लागले तेव्हा तिथे असणाऱ्या 2 पुरुषांनी मला पकडलं. आमचे सर माझ्याकडे रागाने पाहत बोलू लागले, मी जेव्हा सांगितलं होतं की या सगळ्यांना सुट्टी आहे तेव्हा तुला इथे येण्याची काय गरज होती. त्यांचं बोलणं खूपच रागाचं होतं आणि माझं हृदय भीतीमुळे थरथरत होतं. मी अडखलत म्हणाले, सर काल माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी ड्युटीवर आले नव्हते. त्यामुळे मला माहीत नव्हतं की आज मी सगळ्या स्टाफला सुट्टी दिली आहे. मी आता पुन्हा परत जाते. माझ्या त्या बोलण्यावर तिथला एक पुरुष हसत बोलू लागला, तू काय आम्हाला वेडम समजतेस. तुला इथून आम्ही जिवंत जाऊन देऊ का. तू आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं रहस्य पाहिलं आहेस. आता तुला मारूनच आम्ही आमचं पुढचं काम सुरू करू, कारण की आम्ही आमचं काम कोणाच्या नजरेत येऊ देत नाही. ते बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. मला माझ्या आईचं ते बोलणं आठवू लागलं. ती मला इथे येऊ देत नव्हती. येण्यापूर्वी दुसऱ्या देशाची भीती माझ्या मनात बसवत होती.
परंतु त्यावेळेला माझ्या डोक्यावर आणि मनामध्ये फक्त माझ्या बहीण भावांच्या भविष्याचा भूत सवार झाला होता आणि आता इथे बसून मी फक्त स्वतःला दोष देत होते की मी इथे नोकरी करायला का आले. मी त्याच वेळेला त्या लोकांच्या समोर हात जोडून बोलू लागले की मला माफ करा, मी याबद्दल कोणाला काही सांगणार नाही, मला फक्त इथून जाऊ द्या, देवासाठी माझ्यावर दया दाखवा. परंतु ते सर्व लोक तिथे फॉरेन होते. ते मृत बायकांसोबत इतकं घाणेरडं काम करू शकत होते तर माहीत नाही माझ्यासोबत त्यांनी काय केलं असतं याचा विचार करूनच माझा आता जीव निघून गेला होता. मी पुन्हा एकदा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु त्या दोन्ही पुरुषांनी मला अशा प्रकारे पकडलं की मी हल्लू देखील शकत नव्हते. मला लगेचच साखळीने बांधलं गेलं आणि मला एका कोपऱ्यात फेकून दिलं गेलं, हे सांगून की आम्ही पहिले आमचं हे काम पूर्ण करतो, मग त्यानंतर तुला संपवून टाकतो. हे ऐकून माझं शरीर भीतीने थरथरू लागलं. मी देवाकडे प्रार्थना करत होते की कशाही प्रकारे मला वाचव, मी हे काम सोडून कायमस्वरूपी माझ्या देशात निघून जाईन. भलेही मला थोडे कमी पैसे मिळतील, परंतु मी तिथेच काम करेन. मी आता इथे कोणतंच काम करणार नाही. परंतु माझी ती प्रार्थना स्वीकार होत नव्हती. समोरच्या दृश्य पाहून मी माझ्या किंकाल्या अडवू शकत नव्हते. ते लोक अगदीच जनावर होते. कोणालाही त्या स्ट्रेचरवर असलेल्या निरागस मुलीवर दया येत नव्हती. ते लोक त्या मुलीच्या शरीराची त्यांच्या हत्याराने चिरफाड करत होते आणि तिच्या शरीराच्या आतून तिचं हृदय तिच्या किडण्या काढत होते आणि हे सर्व दृश्य पाहून मी भीतीने थरथर कापत होते. इकडे तिकडे सगळीकडे फक्त रक्त पडलं होतं. ते समोरचं दृश्य पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी कधी बेशुद्ध झाले मला समजलंच नाही. संध्याकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी एका अशा खोलीत होते, तिथे ना माणूस होता ना कोणाचा नामोनिशाण. ती खोली पूर्ण रंगाची होती आणि तिथे असलेले सर्व फर्निचर भिंती रंगाच्या होत्या. मी लगेचच घाबरून माझ्या जागेवर उभी राहिले आणि चारी बाजू भीतीने पाहू लागले. सकाळचं सगळं दृश्य माझ्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे जाऊ लागलं. मी पावलं उचलत खिडकीजवळ आले, तिथून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोरच एक खूप मोठा हॉल होता जिथे हिरवगार गवत होतं आणि साईडला एक स्विमिंग पूल देखील होतं. मी नक्कीच कोणाच्या तरी घरात होते हाच विचार करून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मला समजत नव्हतं की माझ्यासोबत आता काय होणार आहे. सकाळी तर ते लोक मला बोलत होते की मला जीवानिशी मारलं जाईल, परंतु त्या लोकांनी मला मारलं नव्हतं, उलट एका अशा जागेवर ठेवलं होतं त्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. मी लगेचच सगळ्या भिंतीने चाच पडू लागले जेणेकरून मला बाहेर जाण्यासाठी काहीतरी मार्ग सापडेल, परंतु सगळ्या भिंती तपासल्यानंतर देखील माझ्या हाती काहीच लागलं नाही. एका कोपऱ्यात बसून मी माझं डोकं गुडघ्यांना लावून बसले आणि जोरजोरात रडू लागले. मी माझ्या नशिबावर रडत होते की मी कुठे फसले आहे. मी अगदी व्यवस्थित माझी नोकरी करत होते आणि इथे कोणत्या तरी अडचणी सापडल्या होते. हाच विचार करून मला उगाच रडू येत होतं. मला माझ्या घरातली प्रत्येक गोष्ट आठवत होती, आईचा प्रत्येक सल्ला आठवत होता, परंतु आता काहीच होऊ शकत नव्हतं. मी एका अशा अडचणीत सापडले होते जिथून माझ्यासाठी बाहेर पडणं खूपच कठीण होतं. मी अजूनही रडण्यामध्ये व्यस्त होते की मला असं जाणवलं की खोलीचा दरवाजा उघडला आहे आणि कोणीतरी माझ्याजवळ येत आहे. मी लगेचच मानवर करून पाहिलं तेव्हा समोर सूटबूटमध्ये एक माणूस उभा होता. त्याचं वय जवळपास 30 वर्ष होतं. दिसायला देखील तो अगदी चांगला होता. तो माझ्यासमोर बसला. मी भीतीने एका जागी सरकून बसले. मी या आधी त्या माणसाचा कधी चेहरा देखील पाहिला नव्हता. त्याचे डोळे रंगाचे होते आणि डोळ्यामध्ये एक विचित्र वासनेची भूक दिसत होती, ज्यामुळे मी अजूनच घाबरत होते. तो माणूस त्याच्या गंभीर आवाजात बोलू लागला, तुला येथे यायला नको पाहिजे होतं. तुझ्यासारख्या मासूम निरागस मुली तुमच्या देशातच काम करू शकतात. इथे दुसऱ्या देशात येऊन काम करणं तुझ्यासारख्या मुलींच्या आवाग्याची गोष्ट नाही. आता बघ, बसल्या तू किती मोठ्या अडचणीत सापडली आहेस. तिकडे जर तुझ्या या कृत्याबद्दल समजलं की तू एका अनोळखी माणसाच्या घरामध्ये राहिली होतीस तर मग तुझी काय इज्जत राहील. तू कुणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाहीस, परंतु तू निर्धास्त राहा. तुझ्या देशामध्ये ही खबर पोहोचणार नाही. परंतु आज जे तू पाहिलं आहेस हे तर तू खूप चुकीचं काम केलंस, कारण की हे काम आम्ही कुणालाही सांगत नाही आणि हे काम खूपच गुप्ततेमध्ये होतं. परंतु हे रहस्य तुला समजलं आहे, त्यामुळे तुला आता मरावं लागेल.
परंतु तुझा चेहरा इतका निरागस आहे की माझं मनच करत नाही की तुला मारावं. माझं मन तुझ्यासोबत काहीतरी वेगळंच करू इच्छितो. तू माझी साथ देशील का? त्या सूटमध्ये असणाऱ्या माणसाच्या आवाजामध्ये इतकी कशिश होती की मी त्याच्या बोलण्यात हरवून गेले. मी त्या माणसाला अशा प्रकारे पाहत होते जणू काय मला कोणत्याच गोष्टीची शुद्ध नव्हती. तो काय बोलला होता हे देखील मला माहीत नव्हतं. फक्त मी त्याच्या चेहऱ्याकडेच पाहत होते. त्याचे डोळे खूपच सुंदर होते, परंतु त्याच्या डोळ्यात जी वासनेची भूक दिसत होती यामुळे मला भीती देखील वाटत होती. परंतु मी त्याच्याम काहीच ऐकू शकले नव्हते. त्याने मला अजून काही प्रश्न विचारले होते ज्याचं उत्तर मी देऊ शकले नव्हते. फक्त मी त्याला शांतपणे पाहत होते. कदाचित त्याला समजलं होतं की मी त्याच्याम काहीच बोलणं ऐकत नव्हते, फक्त त्याला अगदी मग्न होऊन पाहत होते. त्याने एकदम चेहऱ्यावर स्माईल आणली. त्या हसण्यामुळे चेहऱ्यावर एक मोठा डिंपल पडला होता. मी ते सगळं अगदी निरखू होऊन पाहत होते. तो माझ्याकडे जसा झुकला तेव्हा मी भानावर आले. तो माझ्या कानाजवळ हळूहळू आवाजात बोलू लागला, जितका सुंदर मी दिसतो तितका सुंदर मी नाही. माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, नाही तर पस्तावशील. मी पुन्हा एकदा त्याच्या त्या आवाजामध्ये मग्न होत होते, गुंग होत होते. परंतु मी स्वतःला सावरलं आणि त्याला प्रश्न विचारू लागले की तुम्ही लोक कोण आहात आणि हे काम का करता? माझ्या प्रश्नावर तो लगेचच माझ्यापासून मागे झाला आणि मग माझ्याकडे पाहत बोलू लागला, आम्ही लोक माफिया आहोत आणि इथे एक रेनकेट चालवतो. इथे स्त्रियांचे मृतदेह येतात तेव्हा आम्ही त्यातून अवयव काढून दुसऱ्या ठिकाणी निघतो. सकाळी तू जे काही पाहिलंस ते लोक देखील तेच काम करत आहेत. जर ऐन वेळेला मी तिथे पोहोचलो नसतो तर तू त्याच वेळेला मारली गेले असतीस, परंतु देवाला तुझा जीव वाचवायचा होता यामुळे तू वाचलीस आणि मी योगायोगाने तिथे पोहोचलो. परंतु तू हे समजू नकोस की मी तुला सोडून देईन. तुला आमचं रहस्य समजलं आहे, त्यामुळे तू आता आमच्या सोबतच राहशील. माझ्यासाठी कोणतंच कठीण काम नाही की एखाद्या माणसाला मारणं, परंतु माहीत नाही का तुझ्यामध्ये काहीतरी अशी कशिश आहे ज्यामुळे मी तुझ्यावर गोळी झाडू शकत नाही. त्यामुळेच आता तू माझ्यासोबतच राहशील आणि माझ्यासाठी काम करशील, माझ्या इच्छा पूर्ण करशील. मी त्या माणसाचं बोलणं ऐकून एकदमच दचकले आणि बोलू लागले की मी मरणं पसंत करेन, परंतु तुझ्यासोबत कोणतंच काम करणार नाही. जर तुला माझ्यामध्ये काहीतरी कशी जाणवते तर माझी मदत कर आणि मला पुन्हा परत माझ्या देशात पाठव. मी तुझ्याबद्दल कोणाला काही सांगणार नाही. तो माणूस माझं बोलणं ऐकून अगदी जोरात हसू लागला आणि बोलू लागला, तू एक निराग चिमणी आहेस, आता तू कायमस्वरूपी माझ्या कायदेत राहशील. तो माणूस हे सर्व बोलून तिथून निघून गेला होता आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माहीत नाही मी कोणत्या कठीण प्रसंगात संकटात सापडले होते. पहिल्यांदा त्या तिथे हे असमदृश्य पाहणं आणि मग अशा जागेवर असणं ज्याबद्दल मला माहीत देखील नव्हतं. माझ्या अंगावर काटा उभा राहत होता आणि मला समजत नव्हतं की माझ्यासोबत काय होणार आहे. दिवसभराभर निघून जात होते आणि तोच पुन्हा सूटमधला माणूस त्या खोलीत आला. त्याच्या आवाजामध्ये अशी जादू होते की ज्यामुळे मी त्याच्यामध्ये अडकत होते आणि बाकी सर्व गोष्टींना विसरत होते. फक्त त्याच्याच बोलण्याला ऐकत होते. त्याच्याबद्दल विचार करणं मला चांगलं वाटू लागलं. वेळ निघून चालला होता आणि मी त्या रूममध्येच राहत होते. त्या माणसाच्या उपकारामुळे मी आता त्या हॉलमध्ये देखील फिरत होते, परंतु माझ्यासोबत हॉलमध्ये तो देखील फिरत होता आणि मग पुन्हा त्याच खोले सोडून जायचे. कधी कधी तो माझ्या आईसोबत, माझ्या बहिणीसोबत माझं बोलणं देखील करून द्यायचा, परंतु त्याचं हे वागणं मला अजिबात समजत नव्हतं. हळूहळू मी त्याच्या प्रेमामध्ये अडकली जाऊ लागले, परंतु मी त्याच्यासोबत आयुष्य घालवू शकत नव्हते. मला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं नव्हतं. आणखी तो जे काम करत होता ते योग्य नव्हतं आणि मी त्याची साथ कोणत्याही किमतीत देऊ शकत नव्हते. मला माहीत होतं की जर मी त्यांच्या विरुद्ध काही बोलले किंवा काही केलं तर ते मला सोडणार नाहीत, परंतु मला काहीतरी असं करायचं होतं ज्यामुळे ते लोक पकडले जातील. एके दिवशी मी प्लेन तयार केला आणि त्याला माझ्या प्रेमाच्या जाल्यात अडकवून त्याची इच्छा भागवून मी आता त्याचीच आहे असा विश्वास दाखवला. त्याच्यासोबत बाहेर फिरायला जायचं आहे असा हट्ट केला. सुरुवातीला तर तो मला नकार देत राहिला की नाही तू या खोलीतच राहशील, परंतु मी त्याला माझ्या प्रेमाने इतकं धुंद केलं की माझ्या हट्टापुढे त्याने माघार घेतली. मला समजलं की तो देखील माझ्यावर प्रेम करू लागला आहे आणि याच गोष्टीचा मी फायदा घ्यायचं ठरवलं. मला माहीत होतं की मी स्वतःला देखील त्रास देणार होते, परंतु मला कोणत्याही किमतीत माझ्या देशात परत जायचं होतं आणि जर मी असं केलं नसतं तर मी कधीच माझ्या देशात परत येऊ शकले नसते. बाहेर आल्यानंतर मी त्याला असं गुंतवलं की त्याला समजण्याची संधी न देताच अचानक गायब झाले. त्याला तर समजलंच नाही की मी कोणत्या दिशेला गेली आहे. मी सरळ तिथल्या देशाच्या पोलीस स्टेशनमध्ये आले जिथे कायदा खूपच कठीण होता, कोणालाच माफी दिली जात नव्हती. मी
तिथे जाऊन सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही सांगितलं आणि त्यांना विनंती केली की मला पुन्हा माझ्या देशात परत पाठवा. त्या लोकांनी लगेचच त्या जागेवर जाऊन छापा मारला जिथून ते काम खूप मोठ्या प्रमाणात केलं जात होतं. त्या घराला देखील सील केलं गेलं जिथे तो सुटवाला माणूस राहत होता आणि त्या माणसाला देखील पकडलं गेलं आणि मला अगदी सुरक्षितपणे माझ्या देशात परत पाठवलं. परंतु भारतात आल्यानंतर देखील माझं मन अजूनही त्या माणसाकडे ओढलं जातं. एके दिवशी मी माझ्या आईजवळ बसून बोलत होते की अचानक आमच्या घराची डोरबेल वाजली. मी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समोर एक माणूस एक पुष्पगुच्छ आणि काल घेऊन उभा होता. ती फुलम रंगाची होती. मला काही समजलंच नाही की ते फुल पाठवणारा कोण आहे. परंतु जेव्हा मी ते कार्ड उघडून वाचलं तेव्हा माझा जीवच निघून गेला, कारण की त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे दिलं होतं, मी खूप लवकर तुझ्याजवळ येईल माझी निरागस चिमणी. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.